तुम्हाला माहिती आहे का, आज मी डायरेक्टली तोंडावरती शॉवर घेतला तरीसुद्धा मेकअप अजिबात हलला नाही. म्हटलं ही ट्रिक तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया. तर त्यासाठी ना सगळ्यात अगोदर आपला फेस छान असा क्लीन असला पाहिजेत. मग तुम्ही तो फेस वॉशने क्लीन करून घ्या किंवा मग अशा एखाद्या वेट वाईपने छान असा चेहरा क्लीन करून घ्या. त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे फेसेस कॅनडाचं इथे मेकअप फिक्सर आहे, ते मी ॲज अ टोनर म्हणून वापरलेलं आहे. आणि ही स्टेप केल्यामुळे काय होतं, आपला जो मेकअप आहे ना छान चेहऱ्यावरती टिकून राहतो, स्टिक होतो आणि लवकर जात नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॉइश्चरायझर. तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही कोणतंही मॉइश्चरायझर निवडू शकता. माझी जी स्किन टाईप आहे ती खूप एक्स्ट्रीम ड्राय आहे, त्यामुळे मी इथे सेटाफिलचं जे मॉइश्चरायझर आहे ते यूज केलेलं आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सनस्क्रीन. तर इथे मी फॉक्सटेलची सनस्क्रीन वापरलेली आहे आणि तुम्ही बघू शकाल स्किनमध्ये इतकी छान ॲब्झॉर्ब होते ना, अजिबात चेहऱ्यावरती व्हाईट कार्ड सोडत नाही आणि खूप लाईट वेट आहे. छान सुकल्यानंतर आपण त्याच्यावरती आता ॲप्लाय करणार आहोत फाउंडेशन. तर फेसेस कॅनडाचं फाउंडेशन इथे मी यूज केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकाल चेहऱ्यावरती इतकं छान ब्लेंड होतं आणि छान कव्हरेज देतं की काही विचारूच नका. माझे जे छोटे छोटे डाग वगैरे आहेत ना सगळे लपलेले आहेत, इतकं छान कव्हरेज देतं. त्यानंतर आयब्रो पेन्सिलने आयब्रोजना छान असं डार्क करून घेतलं आणि आयब्रोजना थोडासा शेप देऊन घेतला. त्यानंतर माझं जे गोंदणं आहे ते लपवण्यासाठी इथे एक मी छोटंसं कन्सिलर यूज केलेलं आहे आणि माझं गोंदणं मी इथे लपवून घेतलेलं आहे, कारण मला छोटी टिकली लावायची होती. आता काजळ लावण्याची माझी एक छोटीशी पद्धत आहे, ती म्हणजे मी काजळ पेन्सिल अशी डोळ्यामध्ये ठेवते आणि डोळा बंद करून ती पूर्ण डोळ्यामध्ये अशा पद्धतीने फिरवून घेते, जेणेकरून डोळ्याच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला छान असं काजळ लागतं आणि आपले डोळे जे आहेत ते छान असे रेखीव दिसतात. त्यानंतर पापण्यांना छान व्हॉल्यूम देण्यासाठी इथे मी मार्सचा मस्कारा यूज केलेला आहे आणि त्याच्या एका यूजमध्ये तुम्ही बघू शकाल किती जास्त असा डिफरन्स दिसतोय दोन्ही डोळ्यांमध्ये. तर छान असा मस्कारा लावून झाल्याच्या नंतर लिपस्टिक लावण्यापूर्वी मी ओठांना ना थोडंसं मॉइश्चराईज करण्यासाठी लिप बाम लावून घेते आणि थोड्या वेळाने मग त्याच्यावरती लिपस्टिक अप्लाय करते. तर हे जे लिपस्टिक आहे हे फेसेस कॅनडाचं लिपस्टिक आहे, जे की माझं सगळ्यात आवडतं लिपस्टिक आहे. तर यालाच मी ॲज अ ब्लश आणि आयशॅडो म्हणून सुद्धा यूज करणार आहे. त्यानंतर टिकली लावला आणि इथे माझा मेकअप कंप्लीट झालेला आहे. पण या मेकअपला छान असं सेट करण्यासाठी पुन्हा एकदा फेसेस कॅनडाचं मेकअप फिक्सर मी वरून छान असं स्प्रे करून घेतलेला आहे आणि इथे माझा कम्प्लिटली मेकअप कंप्लीट झालेला आहे. आय होप हा मेकअप तुम्हाला आवडला असेल. याच्यावरचा फुल व्हिडिओ अगदी डिटेलमध्ये पाहायचा असेल किंवा ही साडी मी कशा पद्धतीने नेसलेली आहे हे जर तुम्हाला अगदी डिटेलमध्ये पाहायचं असेल तर खाली दिलेल्या छोट्याशा त्रिकोणवरती क्लिक करा. बाय बाय.